गुड मॉर्निंग. आज आपण बीजगणित या घटकामधील बैजिक राशी यामध्ये बैजिक राशीची किंमत काढणे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या उपघटकावर आधारित स्वाध्याय 29.2 आणि स्वाध्याय 29.3 पाहणार आहोत. आता पहिला प्रश्न पहा. पी वजा क्यू अधिक आर या राशी बरोबर नसणारी, इथं महत्वाची रचना आहे, नसणारी राशी कोणती? आता फक्त काय करायचं, यातली चिन्हाचा विचार करायचा, चिन्हाचा. आता बघा, पीला धन चिन्ह आहे. पीला कोणतं चिन्ह आहे? धन. मग इथं पण धन चिन्ह आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा पीला धन चिन्ह आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा पीला धन चिन्ह आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा पीला धन आहे. चला आता आपण 2 नंबरला क्यूचं चिन्ह विचारात घेऊ. क्यूचं चिन्ह ऋण आहे, म्हणजे वजा क्यू बघा कोणत्या पर्यायामध्ये आहे. आता पहिल्या पर्यायामध्ये अधिक क्यू आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये वजा क्यू आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये वजा क्यू आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये वजा क्यू आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे त्यामध्ये असणारी राशी ही वेगळी आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. अतिशय सोपं आहे, फक्त त्या पदाच्या चिन्हावरून या ठिकाणी ती पद समान आहेत का हे ओळखायचं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. x बरोबर 1, y बरोबर 2 आणि z बरोबर -3 असताना x अधिक y वजा z कंसाचा वर्ग या राशीची किंमत विचारलेली आहे. बघा, मी पुन्हा एकदा ज्या राशीची किंमत काढायची ती राशी लिहितोय. आता याच्यामध्ये आपण किमती टाकूया. x ची किंमत किती आहे बघा, 1 अधिक y ची किती आहे, 2. आता इथं फक्त वजा आणि z ची किंमत वजा, म्हणजे हे वजा आणि ते वजा काय होईल रे, वजा 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 काय होणार, अधिक होणार. आणि मग कंसातील बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 6चा वर्ग म्हणजे 6चा 2 वेळा गुणाकार. 6 6 किती, 36. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 3. पी या संख्येला 9 ने गुणले असता येणारा हा पी च्या गुणाकार व्यस्ता एवढा येतो, तर पी ची किंमत किती? आता मला सांगा, ह्या पी ला 9 न गुणा, किती गुणाकार आहे? पी ला 9 न गुणल्या गुणाकार काय येणार, 9p. आणि हा गुणाकार पी च्या गुणाकार व्यस्ता इतका, पी च्या गुणाकार व्यस्त. मग पी चा गुणाकार व्यस्त सांगा. पी चा गुणाकार व्यस्त काय, 1/p. आता आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया. इथे छेद दिले नाही म्हणजे 1 आहे. 9p आणि p चा गुणाकार काय येणार, 9p गुणिले p, p वर्ग. आणि ह्या 1 चा आणि ह्या 1 चा गुणाकार 1, म्हणून p वर्ग बरोबर 1. आता हे गुणिले 9, डावीकडून उजवीकडे आल्यावर भागिले 9 झालं. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. p वर्गाचं वर्गमूळ p, 1 चं वर्गमूळ 1 आणि 9 चं वर्गमूळ किती, 3. 1/3. म्हणून याचं उत्तर क्रमांक 4. त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा. y हा x च्या दुप्पट आहे. स्मॉल काढायचं. y हा x च्या दुप्पट. मग x च्या दुप्पट म्हणजे x ला 2 न गुणायचं. मग 2 अगोदर लिहितो आणि नंतर व्हेरिएबल x लिहितो. आणि z च्या तिप्पट आहे, म्हणजे हा y या z च्या किती पट आहे, 3 पट आहे. आणि शेवटी z ची किंमत किती दिलेली आहे,
2. आता फक्त काय करायचं, झेडची 2 किंमत y बरोबर 3 झेड यामध्ये ठेवूया. मग 3 गुणिले झेडची किंमत किती ठेवू? 2. आणि y ची किती आली मग 3 दोन्ही 6. बरोबर आहे का? आता पहिल्यांदा y बरोबर 2x दिले. आता y ची 6 किंमत त्या समीकरणात जर ठेवली तर y बरोबर 2x होते. मग सांगा x ची किंमत काय येईल इथं? 6 भागिले 2 करा की. 3. 6 भागिले किती देणार? 3. म्हणजे बघा इथं प्रत्येकाच्या किमती निघाल्या. x ची 3 निघाली, y ची 6 निघाली आणि z ची 2 निघाली. आता आपल्याला ज्या राशीची किंमत काढायची राशी मी लिहितो. कंसामध्ये 2x वजा y अधिक z आणि कंसाचा घन आहे. चला कंसामध्ये आपण किमती भरूया. 2 गुणिले x. x ची किंमत किती आहे? 3 वजा y. y ची किंमत आहे 6 अधिक z. z ची किंमत काढली आपण 2 आणि कंसाचा घन. आता कंसामध्ये पहिला गुणाकार करूया. बेत्रिक 6 म्हणजे 6 वजा 6 अधिक 2 आणि कंसाचा घन. आता 6 वजा 6 0 आणि 0 अधिक 2 म्हणजे 2 म्हणजे 2 चा घन होणार. आणि 2 चा घन किती मग? 8. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. प्रश्न 5वा. आता इथं पण मी क्रमाने किमती भरतो. सांगा तुम्ही a ची किंमत काय दिलेली आहे? 13b वजा 15. त्यानंतर b ची किंमत काय दिलेली आहे? 3c अधिक 4 आणि c ची किंमत काय दिलेली आहे? वजा 1. आता c ची वजा 1 ही किंमत आपण b च्या उजव्या बाजूमध्ये ठेवूया. म्हणजे काय येणार आहे? 3 गुणिले c. c ची वजा 1 अधिक 4. 3 न वजा 1 ला गुणले की वजा 3 आणि पुढे अधिक 4. सांगा हे रूपांतरण काय होईल? वजा 3 अधिक 4. 1. हा बरोबर आहे. विरुद्ध चिन्ह असल्यामुळे वजाबाकी केली. मोठ्या संख्येचिन्ह 1. आता ही b ची एक किंमत वर आपण ठेवूया. म्हणजे 13 गुणिले 1 13 आहे का नाही? आणि सांगा मग 13 आणि 15 ची वजाबाकी किती येणार? 15 तून 13 गेलं 2 आणि मोठ्या संख्येचिन्ह वजा. म्हणजे a ची किंमत वजा 2 आली पहा. b ची किंमत आपली 1 आली आणि c ची किंमत वजा 1 आली. आता ज्या राशीची किंमत काढायची ती राशी लिहितो. a वजा 3b वजा 5c. सांगा a ची किंमत किती भरूया? वजा 2. पुन्हा वजा 3 गुणिले b ची किंमत 1. पुन्हा वजा 5 गुणिले c ची किंमत वजा 1. आता सर्वप्रथम वजा 2 वजा 3 ला 1 गुणल्यानंतर 3. आता इथं वजा वजा गुणाकार अधिक होणार आणि 5 एके 5 होणार. आता वजा 2 वजा 3 वजा 5 आणि त्याच्या पुढे अधिक 5. आता विरुद्ध चिन्ह असल्यामुळे इथं वजाबाकी केली. मग 5तून 5 गेलं 0 आलं. 0 म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 1 सरळ रूप द्या. आता ह्या उदाहरणामध्ये मात्र बरं का अगोदर आतला कंस सोडवायचा आहे. आता मी सर्वप्रथम आतला कंस सोडवतो. बघा a वजा इथं चौकटी ब्रॅकेट आहे. b वजा आता इथं महिरपी ब्रॅकेट आहे. महिरपी कंस आहे. c वजा. आता काय करूया?
इथं बाहेर वजा चिन्ह असल्यामुळं ही सगळी चिन्ह बदलू. मग एचं चिन्ह बदलून काय होणार? वजा ए. वजा बीचं चिन्ह बदलून काय होणार? अधिक बी. पुन्हा वजा सीचं चिन्ह बदलून काय होणार? अधिक सी. आता इथं महिरपी कंस पूर्ण आणि त्याच्या पुढं वजा सी आहे. आता चौकटी कंस पूर्ण आणि शेवटी अधिक ए. आता महिरपी कंस सोडवूया. बाकीचं कंस तसंच लिहूया. आता महिरपी कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, त्यामुळे सगळी चिन्ह बदलणार. मग सीचं काय होईल? वजा सी. वजा एचं काय होईल? अधिक ए. अधिक बीचं काय होईल? वजा बी. अधिक सीचं वजा सी. आता महिरपी कंस आपण सोडवला आणि त्याच्या पुढचं मी वजा सी आहे असं लिहितो. आणि इथं चौकटी कंस पूर्ण आणि बाहेर अधिक ए. आता इथं बघा बाहेर वजा चिन्ह आहे, त्यामुळे पुन्हा आतली सगळी चिन्ह बदलणार. बीचं वजा बी, वजा सीचं अधिक सी, अधिक एचं वजा ए, वजा बीचं अधिक बी, वजा सीचं अधिक सी, पुढच्या वजा सीचं अधिक सी आणि शेवटी अधिक ए. आता यातलं कोणती टर्म कॅन्सल होते का हे सर्वप्रथम आपण पाहूया. ह्या वजा एला हे अधिक ए कॅन्सल झालं. पुन्हा ह्या वजा बीला हे अधिक बी कॅन्सल झालं. आता ए एकटंच राहिले आणि सीची 3 वेळा बेरीज म्हणजे 3C. फायनल उत्तर आलं बघा ए अधिक 3C. आहे का पर्याय? बघा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आता इथं बघा x नॉट इक्वल टू 0 असं आहे, म्हणजे x ची किंमत 0 नाही. मग मला सांगा x ची किंमत 0 नाही म्हणजे x ची किंमत काय असू शकते रे? एक तर x ची किंमत 0 पेक्षा जास्त असू शकते किंवा x ची किंमत 0 पेक्षा कमी असू शकते. याचा अर्थ x ची किंमत एक तर धन असू शकते किंवा 0 पेक्षा लहान म्हणल्यावर x ची किंमत काय असू शकते? ऋण असू शकते. आता मला सांगा x ची किंमत जर धन असेल तर धन समजा आपण x ची किंमत आपण धन 2 घेतली, मग धन 2 ची विरुद्ध संख्या काय येणार आहे? ऋण 2. आणि x ची किंमत जर ऋण असेल तर ऋण 2 ची विरुद्ध संख्या काय येऊ शकते? धन 2. म्हणजे x या संख्येची विरुद्ध संख्या ऋण पण असू शकते आणि धन पण असू शकते. म्हणून पर्याय क्रमांक 3 धन किंवा ऋण असते. आता बघा हे व्यवस्थित मी लिहितो. तुम्हाला इथं वर्ग घन हे समजत नसेल. 3 m चा वर्ग. बघा इथं काय लिहिलंय? 3 m चा वर्ग आणि पुढे त्याच काय आहे? हे n घन गुणिले n घन. आता पुढे गुणिले करतो. आणि इथं 8 m चा घन आहे. 8 m चा घन आणि पुढे त्याला गुणिले n आहे. आता छेद दिलेला आहे बघा. पुढे काय दिलेलं आहे? छेद. इथे काय लिहिलंय बघा? 120 m वर्ग n वर्ग. 120 m वर्ग n वर्ग. आता आपण 8 ने 120 ला सिम्प्लिफाय करू. 8 एके 8, 8 एके 8, 12 तून 8 गेलं 4, 4 घेतलं 0, 40 आणि 8 पंचे 40, 15 चा भाग गेला बघा. पुन्हा 3 एके 3 आणि 3 पाची 15. म्हणजे छेदामध्ये 5 उरलं, अंशामध्ये कोणताही अंक उरला नाही. आता m वर्ग या पदाला हे m वर्ग पद कॅन्सल झालं. आता n वर्ग ह्या n घनातलं 2 वेळा n गेले म्हणजे वर फक्त n राहिलं आणि हे n ते वेगळं आहे.
आता अंशामध्ये काय राहिलं बघा, संख्या तर कोणतीच राहिली नाही. आता इथं अंशामध्ये राहिले यमचा घन आणि n 2 वेळा आहे म्हणजे n चा वर्ग राहिला. म्हणजे m घन n वर्ग अंशामध्ये आणि छेदामध्ये 5. बघा हा पर्याय कुठे दिसतोय? m घन n वर्ग भागिले 5. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, इथं 5चा घातांक 1 आहे. तो 5चा घातांक 1 वर आल्यावर काय होणार? -1 होणार. आणि त्याच्या पुढे m घन आणि n वर्ग आहे. मग 5चा घातांक -1 इथं पहिल्या पर्यायामध्ये आहे. त्याच्या पुढे m चा घन आहे आणि त्याच्या पुढे n चा वर्ग आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. हा, त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4 पहा. 21 अगोदर लिहून घेऊया व्यवस्थित. पुढे काय आहे? सर हा कोणता टॉपिक आहे? मी आता जॉईन झाले, मला माहित नाही. काय म्हणली? हा कोणता टॉपिक आहे? मी आता जॉईन झाले, मला माहित नाही. हा नित्य समानता टॉपिक. नित्य समानता नाही, त्याच्या अगोदरचा कोणता? बैजिक राशींची किंमत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्यामध्ये आपला स्वाध्याय 29.3 चालू आहे. स्वाध्याय 29.3 त्यातलं 4थं गणित चालू आहे. बर, 21 AB वर्ग छेद 5 A चा चौथा पुन्हा B चा वर्ग पुढं गुणिले 15 एकच मिनिट 5 A चा चौथा B चा वर्ग. हा, आता फक्त काय केलंय तर इथं भागिले कराय, मला भागिलेचं गुणिले करायचे. भागिलेचं गुणिले करायचं म्हणल्यावर हे अंशामध्ये येणार. म्हणजे मी काय करतो इथं 15 A घन अंशामध्ये लिहितो आणि हे छेदामध्ये लिहितो. म्हणजे 7A वर्ग B घन हे छेदामध्ये लिहितो. 7A वर्ग B घन. आता बघा कॅन्सल काय काय, अगोदर संख्यांचं संक्षिप्त रूप बघूया. 7 एके 7, 7 त्रिक 21, पुन्हा 5 एके 5, 5 त्रिक 15. मला वाटते वर संख्या फक्त राहिली, खाली राहिली नाही. आता ए पदांचा लोप करूया बघा. इथं ए आहे आणि इथं ए घन आहे आणि खाली ए चा चौथा आहे. मग ह्या ए चा आणि ह्या ए घनचा जर गुणाकार केला तर ए चा चौथा येते. मग ए चा चौथ्याला हे छेदातलं ए चा चौथा कॅन्सल झाला. पुन्हा ह्या बी वर्गाला हे बी वर्ग पण कॅन्सल झालं. मला सांगा अंशामध्ये काय उरलं मग? 3 आणि 3 चा गुणाकार 9 आणि छेदामध्ये ए वर्ग आणि बी चा घन. आता ए चा वर्ग वर आल्यावर काय होणार? ए चा वजा 2 होणार आणि बी चा घन वर आल्यावर चिन्ह बदलून घातांक वजा होणार. बघा कुठं पर्याय आहे हा? 9 ए चा घातांक वजा 2 आणि बी चा घातांक वजा 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न 5वा. 3 x वर्ग y वर्ग छेदामध्ये 5x गुणिले अंशामध्ये 75x वर्ग छेदामध्ये 15xy चा घन. चला सिंप्लिफाय करूया. कशाने कशाला भागू? बघा 15 एके 15 आणि 15 पाची 75, पुन्हा 5 एके 5, पुन्हा 5 एके 5. आता x पदांचा लोप करूया. ह्या x चा आणि ह्या x चा गुणाकार x वर्ग, ते वरच्या x वर्गाला कॅन्सल झालं. पुन्हा ह्या y वर्गाला y घनातलं 2y गेलं म्हणजे एकच y छेदामध्ये उरला.
आता अंशामध्ये काय उरलं सांगा? 3. अजून काय उरलं? एक्स वर्ग 3x वर्ग आणि छेदामध्ये वाय y आहे का? हा पर्याय बघा. 3x घन आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. थांबा, मला लिहिताना काय चुकलंय का बघूया. हा, 3 इथं टाईप करताना 3x घन आहे इथं मला गाईड मध्ये बघू द्या काय आहे नक्की. हा, घनच आहे बरं का. इथे टायपिंग मध्ये झालं. इथं 3x घन आहे म्हणजे इथं घन आहे, त्यामुळे ह्यातला एक x उरलाय, त्यामुळे इथं 3x घन छेद y आहे. 3x घन छेद y आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. चला, प्रश्न 6वा. x वर्षापूर्वी हरी व सदू यांच्या वयात y वर्षाचा फरक होता, तर आणखी z वर्षांनी तो फरक किती वर्षाचा होईल? किती येईल रे फरक? वाय. हा, हे फार महत्वाचं आहे. एक साधं उदाहरण घ्या. माझं आजचं वय 45 वर्ष आहे आणि समजा स्वराचं वय आमच्या 13 वर्ष आहे. मला सांगा, आज आमच्या दोघांच्या वयामध्ये कितीचा फरक येतोय? आज आमच्या दोघांच्या वयात कितीचा फरक येतोय? 32. 32चा येतोय का? बर. 5तून 3 गेलं 2, 4तून 32. आता मला सांगा, 10 वर्षापूर्वी माझं वय किती होतं? 45 मधून 10 वजा करा. 35. आणि 10 वर्षापूर्वी स्वराचं वय किती असेल? 3. फरक किती असेल त्या म्हणजे वयातला फरक कधीही बदलत नाही. मग x वर्षापूर्वी सदू आणि हरीच्या वयातला फरक जर y असेल, तर z वर्षांनी सुद्धा त्या दोघांच्या वयातला फरक y इतकाच असेल. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? 2 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7. x वर्षानंतर राजूचं वय y वर्ष होईल, तर 3 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं? बघा आता, राजू x वर्षानंतर राजूचे वय, x वर्षानंतर राजूचं वय किती होईल? y होईल. x वर्षानंतर राजूचे वय y होईल. मग x वर्षापूर्वी राजूचं वय किती होतं रे? x वर्षापूर्वी राजूचे वय किती होतं? वाय वजा एक्स. y वजा x. आणि 3 वर्षापूर्वी राजूचं वय किती? ह्यातनं पुन्हा 3 वजा करायचं, म्हणजे y वजा x वजा 3. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ताशी 40 किलोमीटर वेगानं x अधिक 120 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? आता हे फार उदाहरण सोपं आहे. फक्त एक सूत्र माहित पाहिजे. तास म्हणजे वेळ आहे. वेळ बरोबर सूत्र सांगा मला. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. बरोबर. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग अंतर किती आहे? x अधिक 120 हे अंतर आहे. x अधिक 120 हे काय आहे? अंतर आहे. आणि वेग किती आहे?
40 आहे. मग एवढं तास लागतील, पण हा पर्याय दिसत नाही. मग काय करूया, हा छेद प्रत्येकाला वैयक्तिक देऊया. म्हणजे x ला वेगळा छेद 40 देऊया आणि 120 ला पण 40 वेगळा छेद देऊया. आता x/40 ला संक्षिप्त रूप देता येत नाही, ते तसंच लिहा. फक्त दुसऱ्या राशीला बघा संक्षिप्त रूप आपल्याला देता येते. ह्या 0 ला हा 0 गेला, 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. मग आहे का हा पर्याय बघा, x/40 अधिक 3 पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. 3 कंसात a अधिक 5b मधून 5b अधिक a ची दुप्पट वजा केली तर बाकी किती? अगोदर आपण लिहूया व्यवस्थित. 3 कंसात a अधिक 5b. आता वजा करायची, त्यामुळे तर वजा चिन्ह येतो. दुप्पट म्हणजे 2 न गुणायचं. कुणाची दुप्पट? तर 5b अधिक a ची दुप्पट वजा करायची. गुण आता ह्या 3 न a ला गुणा, 3a. पुन्हा 3 न 5b ला गुणा, 3 पाची 15b. पुन्हा वजा 2 न 5 ला गुणा, वजा b पंचे 10b. पुन्हा वजा 2 न a ला गुणा, वजा 2a. आता इथं 3a आणि इथं वजा 2a ही दोन सरूप पद आहेत. मग 3a तून 2a वजा केल्यावर काय येणार? नुसतं a येणार. आणि 15b वजा 10b, 15 तून 10 गेलं 5b होणार. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. a अधिक 5b आहे का पर्याय बघा. पर्याय क्रमांक 3. अगोदर 5b घेतले, नंतर a घेतले. अगोदर त्यांनी 5b घेतले, नंतर a घेतलंय. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. ठीक आहे. जर x ची किंमत 15 आणि y ची किंमत 20, तर स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बरोबर किती? आता मी स्क्वेअर रूटचा अगोदर सिम्बॉल करतो. x चा वर्ग अधिक y चा वर्ग. आता याच्यामध्ये आपण किमती भरूया. x ची किंमत 15 म्हणजे तर 15 चा वर्ग, y ची किंमत 20 म्हणजे पुन्हा 20 चा वर्ग. सांगा 15 चा वर्ग किती? 225. 225 आणि अधिक 20 चा वर्ग किती? 400. 400. आता ह्या दोघांची बेरीज किती येणार? 625. कोणाचा वर्ग आहे? 25. उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 11. वजा x अधिक y ची बरोबर असलेली राशी. आता बाहेर वजा चिन्ह असल्यामुळं आतली दोन्ही चिन्ह बदलणार. म्हणजे x चं चिन्ह बदलून वजा x होणार आणि अधिक y चं चिन्ह बदलून वजा y होणार. आता याच्या बरोबर असणारी राशी म्हणजे अशी राशी शोधा की ज्याच्यामध्ये x ला पण ऋण चिन्ह आहे आणि y ला पण ऋण चिन्ह आहे. आता पहिल्या पर्यायात x ला ऋण चिन्ह आहे, पण y ला आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय येणार नाही. आता तिसऱ्या पर्यायात ह्याला ऋण चिन्ह नाही, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. आता ह्याला पण ऋण नाही, ह्याला पण ऋण नाही, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. आता 2 नंबरचा पर्याय बघा. x ला पण ऋण आहे आणि y ला पण ऋण आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. एका वॉशिंग मशीनची किंमत काय दिली तुम्हाला सांगा? 5/y अधिक x/6 बरोबर ना? 5/y अधिक x/6 अशा x/6 वजा 5/y वॉशिंग मशीनची किंमत. म्हणजे त्यानं गुणायचं, गुणाकार आहे इथं. म्हणजे x/6 वजा 5/y न गुणायचं.
हा आता अगोदर पहिल्या कंसातील पहिलं पद लिहितो आणि दुसरा कंस हाय असा लिहितो म्हणजे 1/6 वजा 5/y. पुन्हा पहिल्या कंसातील राहिलेलं x/6 पुन्हा दुसरा कंस हाय असा 1/6 वजा 5/y. आता गुणूयात. सांगा वरचा गुणाकार 5/y गुणिले 1/6 5 आणि x चा गुणाकार 5x आणि 6 आणि y चा गुणाकार 6y. पुन्हा वजा आता 5/y न 5/y ला गुणलं 5 5 25 आणि छेदामध्ये y गुणिले y वर्ग. पुन्हा 1/6 न 1/6 ला गुणलं x गुणिले x वर्ग आणि 6 गुणिले 6 6 6 36. पुन्हा 1/6 न 5/y ला गुणलं 5x आणि खाली 6y. आता 5x/6y चं इथं धन चिन्ह आहे इथं ऋण आहे म्हणजे ही दोन पद एकमेकाला काय झाली कॅन्सल झाली. आता मी x वर्गचे 36 पद सर्वप्रथम लिहितो आणि त्यानंतर 25/y वर्ग हे पद लिहितो. बघा आहे का पर्याय कुठं x वर्गचे 36 वजा 25/y वर्ग. बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण काय पाहिलेलं आहे तर स्वाध्याय 29.2 आणि 29.3 पाहिलेलं आहे. अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे बस करूया. उद्याच्या तासिकेला आपण नित्य समानता हा घटक चालू करूया. ओके बाय.